माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. आता आड उभा राहे नारायण, दया सिंधुपना साच करी. वाचा वदे परी करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपना साच करी. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न धरी उदास माय बापा. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न धरी उदास माय बापा. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपना साच करे. विठ्ठल पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव ध्येयं सदा परिभवगणमभीष्टदोहं. तीर्थास्पदं शिववीरं चिनतुं शरण्यं. वृत्त्यार्थं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतस् चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यतसूरय. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गोन्मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमालाकन्दरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. श्री पंढरीच्या पतित पावना, एक विज्ञापना पायापाशी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा,
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरे. मस्तक हे पायावरे. वार करे संतांच्या. माझे मज कळो येती अवगुण. काय करू मन अनावर. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा साधक अवस्थेच्या माध्यमातून किंवा त्याचा पक्ष धरून भगवंताजवळ विनंती करणारा हा अभंग आहे. श्री रुक्मिणी पान संजीवन पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये, त्याचप्रमाणे स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन वैकुंठवासी श्री सद्गुरू बालाजी बाबांच्या या दरबारामध्ये, आश्रमामध्ये किंवा मठामध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून, श्री आषाढीच्या महापर्वकाळाच्या माध्यमातून आमचे हृदयस्थ गुरुच्या स्थानी असणारे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज जळगावकर, त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र आमचे सन्मित्र हरिभक्तपरायण एकनाथजी महाराज जळगावकर यांच्या हा मानबिंदूतून चाललेला हा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाची सेवा माझ्याकडं महाराजांनी दिलेली आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा परंपरेगत असणाऱ्या फळामध्ये माझ्यासारख्या इतकिंचित असणाऱ्या शुल्लक असणाऱ्या साधकाला ज्या अर्थी महापुरुष सन्मानाने बोलवतात किंवा त्यांना मला पाचारण करतात, त्या अर्थी एक आशीर्वाद मला प्राप्त झालेला आहे. आणि माझ्या साधनेमध्ये कुठेतरी सत्वता असल्यामुळे या मोठमोठ्या लोकांचा आशीर्वाद मला मिळतो. अशी मनीमानसी मी भूमिका राबवून स्वतःला मी धन्यवान भाग्यवान समजतो. विठ्ठल वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी मारुती बाबा चव्हाण यांचा वारसा जोपासण्याचा अल्पसा माझा प्रयत्न आहे. त्यांनी केलेलं महान कार्य आणि त्या आयत्या पीठावर रेघोटा मारण्यासाठी मी त्यांची ही भूमिका पुढे राबवण्याचा प्रयत्न अल्पसा करत आहे. असतो अभंगाचा भाव आपल्यासमोर प्रस्तुत करावा असा वाटतो. जगद्गुरू संत तुकोबारायांनी साधकाचा पक्ष घेऊन भगवंताजवळ विनंती करतात की हे प्रभू, मला अवगुण कळालेले आहे. याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे
का माझं मन मला आवरण्याचं झालेलं आहे. त्यामुळे हे कृपाळू, हे दयासिंधू नारायणा, माझ्यावर कृपा करा आणि यातून मला सोडवा किंवा मला आड उभे राहा. अजून एक कारण सांगतात जगद्गुरू की मी जरी ठरवलं तरीसुद्धा माझी इंद्रिय माझ्या ताब्यात नसल्यामुळे मी जे काही ठरवलं ते माझ्याकडून पूर्ण होत नाही. म्हणून हे प्रभू माझ्या आड उभा राहा. कदाचित भक्तीची भूमिका तू मांडत असताना आमची भक्ती तुझ्यापर्यंत कितपर्यंत पोचते हे आम्हाला काही जाणता येत नाही. परंतु आमच्या अंतकरणाची जी तळमळ आहे ही तळमळ तू लक्षात घे आणि आमची सेवा किंवा आमची भक्तीची मर्यादा न पाहता तू आम्हाला येऊन आमचा उद्धार करावा हे प्रभू, असे अत्यंतिक नम्रतेने विनंती करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरू संत तुकोबाराय वास्तविक पाहता त्यांच्या अभंगातून अनेकांचे पक्ष घेऊन त्यांनी प्रभूंजवळ घेऊन चाललेले आहे. मग अज्ञानाचा पक्ष घेऊन चाललेले आहेत किंवा एखाद्या संसारिकाचा पक्ष घेऊन चाललेलो आहेत, किंबहुना साधकाचा पक्ष घेतलेला आहे, कधी कधी ज्ञानाचा सुद्धा पक्ष घेतलेला आहे, कर्माचा पक्ष घेतलेला आहे. पण पक्ष घेत असताना त्याची जबाबदारी स्वतःवर घेऊन हे प्रभू यांचा उद्धार कर, अशा प्रकारचा तुकोबारांचा मनोदय आहे. संसारिकाबद्दल तुकोबारांचं मत आहे की हे संसारिक जे गांजलेले आहेत, ह्या संसारामध्ये संत्रस्त झालेले आहेत, तिन्ही तापाने अतिशय जर्जर झालेले आहेत. हे प्रभू तुझी भक्ती कशी करावी हे त्यांना कल्पना नाही, पण तुझी लेकरं आहेत, तरी त्यांच्या ठिकाणचं हे दुःख निवृत्त करून त्यांना तू जवळ करावं हाही पक्ष घेऊन तुकोबाराय संसारिकाचा पक्ष घेतात, किंबहुना अज्ञानाचाही पक्ष घेतात. अज्ञान ह्या भूमिकेतून मांडत असताना की माझा जन्म कशासाठी झाला हे प्रभू मला कल्पना नाही, पण माझा उद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझा अभिनय पाहू नकोस. एका हिंदी कवीने फार सुंदर विचार मांडलेले आहेत. एकाने देवाने एकाला विचारलं, का रे भगवंताला त्या साधकाने सांगितलं, देवा तू मला इथे पाठवलं ते अभिनयाकरता पाठवलेलं आहे. अभिनय या शब्दाचा अर्थ की मला या ठिकाणी तू या जन्माला घातलेलं आहेस की जेणेकरून मी या जन्मामध्ये तुझं नामचिंतन करेल, तुझी भक्ती करेल, म्हणून तू मला जन्माला घातलं. ही गोष्ट मान्यच आहे आणि मान्य तू करतोच आहे. त्याकरता तू आम्हाला जन्माला घातलेला आहेस आणि या नामरूपी किंबहुना ज्ञानरूपी साधनारूपीचं आम्ही अवलंबन करून तुझं सतत आम्ही चिंतन करावं, याच्यासाठी तो आम्हाला पाठवलेला आहे. या अभिनयासाठी तो आम्हाला पाठवलेला आहे. देव म्हटले, बरं मग जर तुला आमचा अभिनय पटला नसेल, काय म्हटले, जर आम्ही या संसाररूपी नाटकामध्ये म्हणा किंवा या संसाररूपी या दिग्पटलामध्ये जर तुला आमचा अभिनय पटला नसेल तर आम्हाला तू घेऊन टाक, तुझ्या पदरामध्ये घेऊन टाक. आणि जरी पटला असेल तरी तू पदरात घेशीलच. म्हणजे कसंही करून तू आम्हाला पदरात घे, हा त्याच्या पाठीमागचा त्याचा भाव आहे. आणि म्हणून या सर्वांचा पक्ष घेऊन तुकोबारायांनी आज अभंगामध्ये एका साधकाचा पक्ष घेतलेला आहे. अनुतापाने संत्रस्त झालेला, परमात्म्याशी रत झालेला तो साधक आहे. परंतु त्याच्या ठिकाणी जे काही आडमार्ग आलेले आहेत, त्याच्या ठिकाणी जे काही शत्रू आहेत, त्या शत्रूचा निपात करण्याची शक्ती त्याच्याकडं नाही आहे. पण परमात्म्याच्या भेटीची बाकी ओढ आहे
अशा ओढीने तो कासावीस झालेला साधक प्रभूजवळ तो कशा रीतीने मागणी मागतोय हा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल प्रथमतः जीवाची व्याख्या शास्त्रकार करतात. श्री विचारसागर ग्रंथामध्ये साधू निश्चलदासजींनी सुंदर व्याख्या केलेली आहे. कुटस्थ अधिक साबास अंतकरण युक्त जीव झालेला आहे. विशिष्टाने युक्त असतो तो जीव आणि उपाधीने युक्त असतो तो ईश्वर. आपल्याला विशिष्टाने विशिष्ट आपण असल्यामुळे आपल्याला जीवत्व अशा रीतीने अवस्थेला आपल्याला आलेलो आहे. आता जीवत्व आलं का त्या जीवत्वामध्ये सर्व पहिल्यांदा विकार निर्माण होतात. जीवत्व मुळात जीवत्व हाच विकार आहे आणि तो जीवत्व विकार आपल्या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळे त्या विकाराच्या पुढचे सगळ्या प्रक्रिया आलेल्या आहेत. विकार हा अज्ञान कार्य आहे. अज्ञान कार्य विकार आहे. म्हणून जे जे अज्ञान स्वरूप असतं ते ते दुःखरूप असतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नाही अज्ञाना वाचुनी मूळ जयाचे असिले पण टवाळ ऐसे झाड शिनसाळ देखिले जेने. ज्याचं मूळ अज्ञान आहे त्याला दुःखरूप, म्हणजे टवाळ या शब्दाचा अर्थ ज्ञानोबाराय म्हणतात त्याला दुःखरूपी फळ प्राप्त होणार आहे. त्याला सुखरूपी फळ मिळणार नाही तर त्याला दुःखरूपी फळ प्राप्त होणार. म्हणून अज्ञान व अज्ञान कार्य जगत हे ज्या वेळेला आपल्याला भासतंय तोपर्यंत आपल्याला दुःख आहे. आणि या अज्ञान व्यावर्तक अज्ञान निवृत्त झालं का त्याच क्षणी सुख, निरतिशय सुखाला तो जीव प्राप्त होत असतो. म्हणून अशा प्रकारची जीवाची व्याख्या करीत असताना शास्त्रकार सांगतात की जीव या शब्दाचा अर्थ प्रमाता आलेला आहे. एका ठिकाणी असं सांगितले की प्रमाता प्रमेय प्रमाणयुक्त अशी जीवदशेची अवस्था पुढे चालू जाते. म्हणून पाहणारा प्रमाता ज्याद्वारे पाहत आहे ते डोळे प्रमाण आणि जे वस्तू पाहायची आहे तिला प्रमेय असं म्हटलं जातं. म्हणजे अशा त्रिपुटीमध्ये तो जीव अडकला जातो आणि तो जीव सतत बाहेरील पदार्थांचे संलग्न झाल्यामुळे त्याच्या ठिकाणी दुःख प्राप्त होत असतं. या रीतीने जगद्गुरु तुकोबारायांची भूमिका मांडत असताना जशा साधकाची आहे पण तुकोबारायांच्या अवस्थेचा जर विचार केला तर तुकोबाराय स्वतः म्हणतात की या त्रिपुटीच्या पलीकडे मी गेलेलो, या त्रिपुटीचा मी बाज विवर्जित केलेला, मुळात त्रिपुटीच मी बाजूला काढलेली. सांडेले त्रिपुटी सांडेले त्रिपुटी सांडेले त्रिपुटी सांडेले त्रिपुटी घटी दीप उजळेला घटी गिळून सांडिले कलेवर गिळून सांडिले कलेवर
नाथबाबा उचललं तरी चालू ना, तसं काय. घेऊनी सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी. ज्याप्रमाणे त्या घटामध्ये घट प्रकाशित होतो, त्याचं कारण की ते 3 प्रमाता प्रमाण प्रमेय भाव विवर्जित अशा प्रकारची अवस्था तुकोबाराय म्हणतात माझी झाली. म्हणून पाहणारा राहिलो नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, पाहता पाहणे दुरी सांडोनिया. पाहणारा भाव राहिला नाही. मग पाहणारा भाव राहिला नसल्यामुळे प्रमाण भाव हा आपोआपच विलयाला जातो. आणि एकदा का प्रमाण भाव विलयाला गेला का प्रमेय त्या ठिकाणी नाहीच. वास्तविक पाहणाराही नाही, ज्याद्वारे पाहायचं तेही नाही, आणि जे पाहायचं तेही नाही. मग काय काही सगळं सुद्धा. म्हणून ज्ञानाची अवस्था तिथे असते का तिथे केवळ आणि केवळ निरतिशय सुख प्राप्त झालेलं असतं. जी ब्रह्म अवस्था आहे, स्वगत सजातीय विजातीय भेद विवर्जित अशा प्रकारची जे ब्रह्मस्वरूप आहे, सदचित्त आनंद स्वरूप जे आहे, अशा गुणाने त्याला उपाधी लागलेली आहे. ब्रह्माला वास्तविक हे सर्व उपाधी आहे, पण भगवान तर त्या उपाधीने युक्त नाही. सतसुद्धा उपाधी आहे, चितसुद्धा उपाधी आहे, आनंदसुद्धा उपाधी आहे. म्हणून भगवान परब्रह्माच्या ठिकाणी काहीच भाव नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हा नसे, काहीच संसार. निळोपरायांचा सुंदर अभंग आहे. परमात्मा कसा आहे? नवता काळा गोरा खुजाना ठेंगना, नेनो स्वरूप सुंदर अंधळा देखना, कैसी जीव शिवत यासी भावना, नेनो अंधार ना उजडले गा. तुकोबाराय म्हणतात, निळोपराय म्हणतात को त्याला गाव नाही. नवता गाव शिव पाहिला यासी काही, नाम रूपाची तो ठावची नाही. त्याला गाव नाही, शिव नाही, नाव नाही, रूप नाही.
रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. असा निराकार निर्गुण विकाररहित, पण ज्यावेळी तो संतांच्या कृपेने आलया नामारूपे, तो नाम आणि रूपाला धारण केलेलं आहे. संतांनी विनंती केली भगवंताला, हे परमात्मा आम्ही तुझ्याकडे यायचं कसं? परमात्म्याने सांगितलं मग वरती या, या भवसागरातून वरती या, मी तुम्हाला भेट देईल. पण भक्त म्हटले प्रभू आम्हाला वरती येण्याची शक्ती नाही, कारण वरती येणं ही ज्ञानाची अवस्था आहे. ज्ञानाची शिडी करून मग त्या प्रभूला प्राप्त करून घ्यायचं. तेव्हा भक्त म्हटले एवढी शक्ती नाही आमच्याकडं, मग काय करू? तू खाली ये, आम्हाला वरती बोलवण्यापेक्षा तू खाली ये. या नाम रूप असणाऱ्या प्रपंचामध्ये तू गुणवान हो. गुणा आला विटेवरी, तू नाम रूपाचा भाग घेऊन या पृथ्वी तलावर अवतरण हो, अवतार कर. म्हणजे आम्हाला तू खाली ये. पहिल्यांदा आम्हाला वरती बोलू नको, तू खाली ये. मग असं आहे, त्याच नाम आणि त्याच रूपाचा आधार धरून आम्हाला तुझ्याजवळ येत आहे. मग तू आम्हाला घेऊन वरती जा, तू आम्हाला घेऊन वरती जा, असं आहे. म्हणून संतांनी देवाकडे ही भक्ती मागितली आणि या भक्तीचा आश्रय घेऊन भगवंताची जे जे रूप आहेत, भगवंताचे जे जे गुण आहेत, त्या गुणाचा अनुवाद करत करत त्या प्रभूशी संलग्न होऊन एक दिवस असं होईल का तो प्रभू आपल्याला भेट देईल आणि आपला उद्धार करेल. म्हणजे आपल्याला तरती आपल्याला तरुण देईल. मग अशा प्रकारचं आपण जड आहोत. हे प्रभू भक्त म्हणतात, हे प्रभू आम्ही जड आहोत. मग जड असल्यामुळे आम्हाला तुझ्याजवळ येताना तू ज्ञानस्वरूप आहेस, आणि जड आणि ज्ञान हे विरुद्ध स्वभावाचे आहे. मग आम्ही अज्ञानी जडरूपी असणारे तुझ्याकडे यायचं कसं, हा महत्त्वाचा विषय. संतांनी त्याच्यातून मध्यबिंदू सांगितलं. संत म्हणतात की या भवसागरातून तरत असताना, हो, या भवसागरातून जर तरुण जायचं असेल तर तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. त्या नावेचा आधार घ्यायचा आहे. तर नावेचा आणि जडाचा संबंध काय, हा पण महत्त्वाचा आहे. नावेचा जडाचा संबंध असा आहे, तुम्ही जर एक छोटासा खिळा घेतला आणि तो खिळा पाण्यात टाकला तर तो तरंगेल का हो? तरंगणार नाही. खिळा पाण्यात गेला तो तळ गाठेल, कारण खिळा काय आहे, जड आहे. मग त्या खिळ्याला जर पैलतीराकडे जायचं असेल तर त्याने आश्रय कोणाचा घ्यावा, नावेचा घ्यावा. आता नावेमध्ये कितीतरी मोठमोठे लोखंड घेऊन जातात, बरोबर की नाही? त्या लोखंडाची खुर्ची म्हणा किंवा लोखंडाचे अवजार म्हणा, ते नावेमध्ये घेऊन पैलतीरावर जातात. तसं परमात्माचं नाम आणि परमात्माचं गुण घेऊन त्या भक्ताला पैलतीरावर जाता येईल. म्हणून ती नाव भगवंत रूपी आहे. आणि ती नाव कुठं आहे, चंद्रभागेच्या तीरी पुंडलिक रायांच्या जवळ ती नाव उभी आहे. आणि त्या नावेमध्येच जडाने बसावं, म्हणजे तो पैलतीराकडं आपल्याला नेईलच. म्हणून ही भक्तीची कास संतांनी धरायला लावलेली आहे. आणि अशा प्रभूचं गुणानुवाद. पण आता इथं प्रश्न असा आहे की प्रभूचं गुण घ्यायचं इतकं सोपं करून टाकलेलं आहे की फक्त नाम आणि चिंतन. हो, जर आपण एकदा कदाचित पडलो, ठेस काढून पडलो खाली, तर पडल्यानंतर उठण्यासाठी कशाचा आधार घ्यावा लागतो आपल्याला? ज्या जमिनीमुळे पडलो त्याच जमिनीचा आधार घ्यावा लागतो की नाही उठण्याकरता? का आपोआप हवेतून उठू आपण? नाही उठणार. म्हणून हे प्रभू, या संसारात आम्ही पडलेलो आहे, पण त्या संसारामध्ये पडलेलो आम्ही तुझ्याच रूपाचा आधार घेऊन आम्ही उभं राहू. म्हणून तू नाम रूपवान हो, तू गुणवान हो. इथपर्यंत प्रभूंनी आपल्याला सवलत दिलेली आहे.
आता इथं ज्ञानाचा पक्ष भक्तीचा पक्ष हा फार मोठा विचार होईल. फक्त भक्तीचा पक्ष घडत असताना तुकोबाराय म्हणतात की परमात्म्याला भगवंताला स्वतः संतांनी खाली आणलं आणि एकच सांगितलं की तुझ्या नामरूपाचा आम्ही घेऊन अनुवाद करून गुण गायीन आवडे गुण गायीन आवडे. गुण गायीन आवडे गुण गायीन आवडे. हेची माझी सर्व गोडी हेची माझी सर्व गोडी. हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. गुण गायीन आवडे गुण गायीन गुण गायीन आवडे गुण गायीन आवडे. गुण प्रभूचं गुण आणि प्रभूचं रूप आणि या दोन गोष्टीचा भक्तीचा संबंध सांगितलेला आहे. विकारी जरी जगत असलं तर परमात्म्याला विकारी केलेलं आहे आणि त्या परमात्म्याला भक्तीने वश कसं करून संतांनी आपल्यासमोर हा अतिशय सोपा मार्ग सांगितलेला आहे. प्रश्न असा आहे की असं एवढं सोपं सांगून सुद्धा तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे सोपे तुका म्हणे सोपे तुका म्हणे सोपे आहे
सर्व तुका म्हणे सोपे, तुका म्हणे सोपे, तुका म्हणे सोपे आहे सर्व बोले. सोपे तुका म्हणे सोपे, तुका म्हणे सोपे, तुका म्हणे आहे सर्व बोले. तुका म्हणे सोपे, तुका म्हणे सोपे, तुका म्हणे सोपे आहे सर्व बोले. नलगतीचा यास, नलगतीचा यास, नलगतीचा यास गावे नलगतीचा यास, नलगतीचा यास, नलगतीचा यास गावे नाथ महाराज आनंद केवळ आणि केवळ इथेच मिळतो बरं का. हो, कारण आनंद तेथीचा मुकया शिवाचा. आमच्या न बदलेलं बरं. तिकडे पश्चिम महाराष्ट्रातली कीर्तनं जर म्हटली ना आमची, ती कीर्तनं नुसतं थोडक्यात सांग का, आमच्या जुनरी भाषेत सांगतो, कुत्र मागं लागल्यासारखी. एखादं कुत्रं मागं लागल्यानंतर कसं त्याची भंबेरी उठते तसे पटपट 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 सगळं. पण शांतता, निर्लोभता, निरामयता हा केवळ
गुण फक्त इथेच पाहायला मिळतो, पंढरपूर नगरीमध्ये, अन्य ठिकाणी, आणि ते पण फडामध्ये. तेव्हा फडामध्ये कीर्तन करीत असताना फार मोठी जबाबदारी अंगावर घ्यावं लागते, कारण ती परंपरा जोपासलेले सर्व हे आपण सर्वजण आहात, आणि त्याचे पायिकत्व आपल्या ठिकाणी असल्यामुळे आमच्या ठिकाणी आत्यंतिक विशेष प्रकारचं आदराचं स्थान आमच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आहे. हीच गोष्ट मनीमानसे देऊन अत्यंतिक विनयतेने, हो, कारण कीर्तनाचा पिंड वेगवेगळे आहेत. हो, नाही एक हरी नामे विन हे कीर्तन वेगळं, पण त्याच्या विरुद्ध कीर्तनं भरपूर येतात. सामाजिक विषय घेऊन कीर्तनात मांडणं हा मुळातच आपल्या संतांना विषय नाही आहे. संतांनी आपल्याला हा पायंडा घालून दिलेला नाही. पण सामाजिक विषयाचे आता जास्तीत जास्त रेलचल चाललेले आहे, त्यामुळे विषय भरकटला जातो. हो, असो, आपल्याला त्याचा विषय घ्यायचा नाही. सुलभता संतांनी या भक्तीच्या माध्यमातून सांगितलेली आहे. मग ही सुलभता असूनसुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी इथं पण शब्द घातलेला आहे. एवढी सुलभता आहे, पण इथे पण शब्द आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. पुढे काय, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणी. नाम सुलभ आहे, पण घेणारा विरळ आहे. घेणारा विरळ आहे. आणि तोच पक्ष घेऊन तुकोबाराय म्हणतात की प्रभू तू इतका सोपा झालायस आम्हाला, पण तरीसुद्धा आम्हाला तुझ्याजवळ येता येत नाही. तू आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. याचा अर्थ नेमका असा आहे की आमच्यामध्ये काहीतरी आडकाठी आहे. त्यामुळे या असणाऱ्या प्रतिबंधामुळे तू आमच्याजवळ असूनसुद्धा आम्हाला तू भेटत नाही. मग प्रतिबंध काय आहे? हे प्रभू, माझ्या ठिकाणी अशा प्रकारचा अवगुणाने मी भरलेलो आहे. गुणवान असताना तू सुद्धा आम्हाला तुझ्यापर्यंत येता येत नाही, एवढा अवगुणी मी आहे. मग असा असणारा अवगुणपणा माझा कसा निर्माण झाला? का त्याचं मुख्य कारण माझं मन हे अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात. मासे मज करो येती मज करो. आता आड उभारा ये नारायणा, आता आड उभारा ये नारायणा, आता आड उभारा ये नारायणा,
काय करू मन अनावर, काय करू मन अनावर, काय करू मन अनावर, आता आड उभा नारायण, आता आड उभा आड उभा नारायण, आता आड उभा. हे प्रभू, माझं मला अवगुण कळालेलं आहे. सर्वात प्रथम व्यवहारामध्ये आपली चूक कळावी तर त्याचा व्यवहार फलीभूत होत असतो. पण काय काय लोकांना अख्खा जन्म जातो तरी आपलं काय चुकतं हे त्यांना कळतच नाही. काय काय लोक एवढे हट्टी असतात की आपलं काय चुकतच नाही, ते चुकतं ते सर्व लोकांचंच चुकतं, असा हटवादीपणा काही लोकांचा असतो. म्हणून काही लोकांना कळत नाही, काही लोकांना कळत नाही हेही कळत नाही, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुकोबाराय म्हणतात माझी चूक मला कळालेली आहे. काय चुकतंय माझं? मला अवगुण माझे आहेत. हे अवगुण मला कशामुळे निर्माण झाले तर माझं मन मला आवरत नाही. माझं मन मला आवरत नसल्यामुळे हे अवगुण आहेत माझ्याकडे. आणि भगवंतांनी सांगितलं तुकोबाराय, जर तुमचं मन तुम्हाला आवरत नसेल, हा प्रश्न मोठा अवघड नाही आहे. मग काय करावं? मी सांगितलंच ना, मन भावना भव मद बघतो मद्या जे इमाम नमस्करू. हे मन तू अर्पण कर मला. आता मन अर्पण कर असं परमात्म्याने सांगितलं खरं, पण तुकोबाराय म्हणतात हे प्रभू, हे मनच मला आवरत नाही तर मी तुला अर्पण तरी कसं करू? आवरत नाही हे मन. आता मन या शब्दाचा मुख्य भाग असा आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे जीवाची व्याख्या सांगितलेली आहे आणि जीवाची मन ही वृत्ती सांगितलेली आहे. मन काय आहे? वृत्ती आहे. अंतःकरणाची जी परिणामिक वृत्ती आहे त्या वृत्तीचे 4 विभाग आहेत, त्यातील एक मन नावाचा विभाग आहे. म्हणून वृत्तीरूप परिणामाला पावलेलं मन हे समग्र इंद्रियाचं स्वामित्व त्यांनी पत्करलेलं आहे. समस्त इंद्रियाचं स्वामित्व त्याच्या ठिकाणी. आणि ते मन इंद्रियाच्या माध्यमातून बाह्य दिशेला, अंतःकरण वृत्ती ही बहिर्दिशेला जाऊन ते मन बाहेरील पदार्थांचं, त्या विकारांचं अनुकरण करत असतं, त्याच्याशी निगडीत होत असतं. म्हणून इंद्रियाचा आधार घेऊन हे मन पंचविषय भोगत असतं. मग हे मन इंद्रियांचा राजा आहे. या मनाने इंद्रियांवर नियंत्रण केलेलं आहे. पण ते मन फक्त 2 प्रकारचा विचार आहे. इंद्रियाच्या माध्यमातून बाह्य विषयाला ग्रहण करणारं मन आहे,
हे मन अंतकरणात असणाऱ्या प्रभूच्या ठिकाणी जायला ते मागत नाही. बाहेरील पदार्थांना ग्रहण करतं, पण ते आतल्या पदार्थांना हे मन माझं ग्रहण करत नाही. म्हणून आतलं कोण आहे? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामो विषयावरी. हो, म्हणून अंतर्मनाला न जाता ते बहिर्मनाला जातं. त्याच्या पाठीमागे ज्ञानोबारायांनी खूप मजा केलेली. का कमलकंदाने दरदरू, नांदनेची एकेची करी, परी पराग सेविजे भ्रमरी, येरू चिखलची उरे. बेडूक हे कमळाजवळ असतं, पण ते कमळाजवळ असून सुद्धा त्याला चिखल वाटायला येतो, पण त्याला मकरंद घेता येत नाही. ते भ्रमर बाहेरून येऊन मकरंद घेऊन जातं. दुसरा दृष्टांत फार सुंदर दिला ज्ञानोबा. ना तरी निदैवाच्या परिवरी, लोहा रुतल्या ती सहस्रवरी, तेथे बैसुनी उपवास करी, का दारिद्र्य जिये. तो त्याच्या खाली फार मोठा साठा आहे, धनाचा साठा आहे, पण त्या धनाचा साठा अज्ञानवशामध्ये त्याला माहिती नाही आणि त्याच्यावर बसून तो भीक मागतोय. त्याच्याजवळ ते धनाचा साठा, पण तरीसुद्धा तो भिक्षा मागतोय, दरिद्री आहे. म्हणजे त्याच्या जवळ असून त्याला प्राप्त झालेला नाही. तुकोबाराय म्हणतात तो आम्हाला प्राप्त झालेला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. अशा रीतीने हे मन पंच ज्ञानेंद्रियाला हुकूमत गाजवून पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून विषयोपभोग घेत असतं. म्हणजे रूप रस स्पर्श आदी करून हे पंच विषय ते बाकीचे इंद्रिय घेत असतात. बरं, प्रत्येक इंद्रियाचा विषय वेगवेगळा आहे. पाची विषयाचे 5 इंद्रियांचे 5 विषय आहेत. म्हणून रूप विषयाचं इंद्रिय वेगळं आहे, रस विषयाचं इंद्रिय वेगळं आहे. पण एकेका रसामध्ये जर विचार केला तर इंद्रिय एवढी गुरफटलेली आहेत. आपले पूर्वज सांगतात का नाद विषयामध्ये हरिण मेलेला आहे, रस विषयामध्ये मासा मेलेला आहे. मधाला फार गोड सांगतो. मृगाचार्या रे आतिमान शोकला, किंवा जळीची जळच रे, जळीची या रमती फुलली ती बापुडी रे, ती काही नेनती जवनाई उरले ते, त्यांची आयुष्य प्राप्ती वरी घालून भोवरा, बापा तया ते गिवसीती, तया ते गिवसीती, पर्यंदे मदाल सांग सोम जो जो रे बा, पर्येदे मदाल सांग. प्रत्येक विषयाचा इंद्रियांचा विषय वेगळा. जिसने देखा है वो गया नहीं, जो गया उसने तोड़ा नहीं, जिसने तोड़ा उसने चखा नहीं, और जिसने चखा उसने रखा नहीं. म्हणजे काय? म्हणजे असं आहे, उन्हाळ्यामध्ये उत्तम प्रकारचं बहरलेला आंबा दिसला, आंब्याचं झाड,
सुंदर प्रकारे आंबा कोणी पाहिला? डोळ्याने पाहिला. आंबा कोणी पाहिला? डोळ्याने पाहिला. पण डोळे तिथे गेले का? मग गेलं कोण? पाय गेले. जिसने देखा वो गया नहीं. मग गया कोण? पाय गेले. मग पायाने ते आंबा तोडला का? मग तोडला कोणी? हाताने तोडला. जो गया उसने तोडा नाही, तोडला नाही. मग त्या तोडल्याने नाही खाला का? मग खाला कोणी? जिभेने, तोंडाने खाला. जिभेने त्याचं रसग्रहण केलेलं आहे. जिसने तोडा उसने चखा नाही, उसने चखा नाही. बरं, त्याने जिभेवर ठेवला, मग ठेवला का? तो काय केला त्याने? मग जिसने चखा उसने रखा नाही. झाला विषय. पण एक झालं, हो, त्या मालकाने पाहिलं, आंब्याच्या झाडाच्या मालकाने, आणि असा काठी घेऊन आला आणि अशी जोरात काठी त्याच्या पाठीवर वळली. आता पाठीने काय गुन्हा केला होता? पण बसली कुठं तशी काठी? त्याच्या पाठीवर बसली. पाठीने काहीच गुन्हा केला नव्हता, पण पाठीवर ती काठी बसली. पण एक सांगू का? पाठीवर काठी बसली, पण पाणी कुठून आलं? आणि पाहिलं कोणी? पाहिलं हो, इंद्रियाच्या. पण हेच मन, तुकोबाराय म्हणतात, संत म्हणतात, हे मन उपकारक आहे आपल्याला, उपकारक. मनुराजा एक देह पुरी, असे नांद तू त्याच्या दोघींना.
सौ सोनारकी आणि एक लोहारकी. मामांनी एका चालीत अगदी उत्तम. वा वा, छान. मन हे बाह्य दिशेला असं झालं. बाह्य दिशेच्या ठिकाणी गेल्यानंतर हे मन आपल्याला घातक आहे. आणि हेच मन अंतर्मनाकडे गेल्यानंतर हे मन भगवंत म्हणतो की त्या मन फक्त एक मन, तुकोबाराय म्हणतात, एक मन अवघ्या भांडवला. परमार्थ दशेमध्ये प्रवृत्त होण्यासाठी केवळ एकच गोष्ट आहे, ती म्हणजे केवळ एक मन साह्य झाली. या मन फक्त साह्य झालं ना का परमार्थ अत्यंत उत्कंद प्रकारे सामील होता येतं. पण तुकोबाराय म्हणतात, काय करू, हे माझं मनच मला आवरण असं झालेलं आहे. हे मन अतिशय सैराट चाललेलं आहे. या मनाला, चित्तरूपी वृत्तीला समग्र दाही दिशासुद्धा अपूर्ण होतात. आणि अशा रीतीने भलतिया सवे धावे सैराट, आडे आडवाट दरे दर कुट, न विचारी कुडे कपट, घात बळकट मांडियेला. काय काय करूया म्हणा, परी नायकसी नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊया पतना दरिले. म्हणून हे मन ज्यावेळी बहिर्दिशेला जातं, एक साधी गोष्ट आहे, भगवान प्रभू राम ज्याचे इंद्रिय ताब्यात आहेत आणि ज्याने इंद्रियाला विषयाकडे नेलेला आहे, बघा, ज्याने विषयाचं मुखच केलेलं आहे, भगवान प्रभू रामचंद्र कुठे जन्माला आले? दशरथाच्या घरी. कोणाला जन्माला आले? दशरथ. दोघेही 10चा आकडा मोठी गमतीदार आहे. दशरथाच्या घरी आले आणि नाश कोणाचा केला? दशाननाचा. दशरथाच्या घरी अवतार घेतला, ज्याचे इंद्रिय लगामरूपी मन, लगामरूपी त्या घोड्यांना आवरतात, त्या इंद्रियांना आवरतात, जे मन प्रभू त्याच्या घरी जात असतो, राजा दशरथ. पण ज्याचं इंद्रिय विषयाचं मुख आहे ते दशमुख, त्याचा नाश प्रभू करत असतो. अशा प्रकारे हे इंद्रिय माझ्या ताब्यात नसल्यामुळे हे प्रभू मला तुझ्याजवळ येता येत नाही, पण एक केलं तर बरं होईल. हे जे माझं मन आहे, हे मनाला नियंत्रण करण्यासाठी हे प्रभू तुझ्याशिवाय दुसरा कोणी जगतात शक्तिवान नाही. म्हणून तू कृपाळू आहेस, तू दयानिधी आहेस, तेव्हा कृपा कर आणि माझ्या आड उभा राहा. हो, माझ्या आड उभा राहा. म्हणून बाहेरील कितीही जरी संकट आले तर प्रभू समोर आड उभे असल्यामुळे त्या संकटाची जाणीव आपल्याला होत नाही. असा तो आड उभा राहा. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणातून तुकोबाराय सांगितले.
आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा साच करी सत्य कर. तू दयानिधी आहेस. हे जे तुझं ब्रीद आहे, हे ब्रीद तू सत्यत्वाला ने आणि काय कर तर माझ्या आड उभा. आड या शब्दाचा अर्थ तुकोबाराय इथे महत्त्वाचा विषय मांडतो. थोडासा असा आहे की स्वकर्तृत्वाने मोक्षापर्यंत जाणं आणि भगवंताचा आश्रय घेऊन मोक्षापर्यंत जाण्याच्यात फरक आहे. स्वतःचे बळावर जाणं तो ज्ञानीपुरुष, आणि भगवंताला विनंती करून मला एक सांगा, एखाद्याचा हात आपण धरला आणि एखाद्याने आपला हात धरला, फरक काय? एखाद्याचा आपण हात धरलेला आहे किंवा एखाद्याने आपला हात धरलेला आहे, फरक काय? काहीच नाही फरक, दोन्ही एकच आहे. हां, पण फरक एवढा आहे, आपण ज्याचा हात धरलेला आहे, हात न सोडायची जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे, कारण आपण त्याचा हात पकडलेला आहे. मग आपण ज्याचा हात पकडला, जबाबदारी आपल्यावर आली की आता हात सोडायचा नाही. पण त्याने जर आपल्याला हात पकडला, त्याने आपला हात धरला, आता जबाबदारी कोणाची आली? त्याच्यावर आली जबाबदारी. मग त्याने आपला हात न सोडायची जबाबदारी त्याची. जबाबदारीचा इथं विषय महत्त्वाचा आहे. तद्वत त्याप्रमाणे ज्ञानाने स्वतः मोक्ष होणं, पण भक्तीने परमात्म्याजवळ जाणं हे अत्यंतिक महत्त्वाचं आहे. भगवंत म्हणतो की मी भक्तीने वश होतो, पण तुकोबाला त्याही पुढे सांगतात की भक्ती ज्याच्या ठिकाणी भक्ती आलेली आहे त्याची भाग्याची परिसीमा नाही. का?
कारण ज्ञान आणि वैराग्य आपोआपच पाठीमागे येतात. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य येती. अशा अवस्थेमध्ये भक्ती एकदा का प्राप्त झाली का भगवंताकडची जबाबदारी जाते आणि भगवंत त्याचा सर्व योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी हरी धरोनिया. म्हणून स्वतः परमात्मा त्याच्या समोर उभा राहतो आणि सर्वस्व नाहीसं करतो, त्याचं दुःख नाहीसं करतो. रणांगणामध्ये गेलेला एखादा शिपाई अंगामध्ये चिलखत असल्यानंतर त्याला शत्रुपक्षाचे कितीही घाव बसले तरी ते घाव त्याच्यापर्यंत पोचत नाही, कारण चिलखत असतं अंगावर. तसं प्रभूचं नामरूपी चिलखत आपल्या अंगावर असल्यामुळे प्रारब्धाचे म्हणा, कर्माचे म्हणा, संचिताचे कितीही जरी घाव असले तरी ते आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. म्हणून भगवंत समोर उभा असला का आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती नाही. हो, एकच थोडंसं रागातून म्हणतो मी. मागे पुढे उभा राहे संभाळेत, मागे पुढे उभा उभा राहे संभाळीत. आलिया घात निवारे निवारणा निवारणा निवारणा. हा 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 म्हणून आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा साच करी. शेवटी ठीक आहे, आड उभा राहायला हरकत नाही, पण अजून एक संकट आहे. मन ताब्यात माझ्या नाही, त्याचा परिणाम असा झालेला आहे, मी जरी ठरवलं तरी प्रभू तुझ्याजवळ मला येता येत नाही. कारण या मनाचं आणि इंद्रियाचं सौख्यत्व असल्यामुळे हे इंद्रिय मला कर्म करू देत नाही, कर्तव्य करू देत नाही. मी जरी ठरवलं तरी माझ्याकडून ते होत नाही. म्हणून वाचे वदे परी, मी वाचेने जरी बोललो देवा तुझ्याकडे येतो, पण करणे कठीण, पण ते कृतीत आणणं अतिशय अवघड आहे. मला ते कृतीत आणता येत नाही. का? इंद्रिया अधीन झालो देवा, इंद्रियाच्या अधीन मी झालेलो आहे. म्हणून तुकोबा एका ठिकाणी म्हणतात, देश वेश नो हे माझा, सहज फिरत आलो, देश वेश नो हे माझा. करू सत्ता कवनावरू, ओठे स्थिर राहिलो, करू सत्ता कवनावरू. पाय डोळे मानता माझे, तेही कैसे मोकलेलो, पाय डोळे मानता माझे.
अंध पांगुळ झालो, पांगुळ झालो, आता माझी करी चिंता. दान देई भगवंता, आता माझी करी चिंता.
पांगिले अवस्था मला प्राप्त झालेली आहे, कारण इंद्रिया अधीन झालो देवा. या इंद्रियांच्या अधीन झाल्यामुळे परप्रभू मला तुझ्याकडे येता येत नाही. तेव्हा माझी प्रभू आपल्याजवळ अत्यंतिक आर्जव अशा प्रकारची आहे की तुम्ही एक करा, माझ्या ठिकाणी किती मी भक्ती केली या भक्तीची तुम्ही भूमिका पाहू नका. इथपर्यंत भक्ती केल्यानंतर मी तुम्हाला प्राप्त होईन अशापर्यंत तुम्ही आमचा अंत पाहू नका. हे प्रभू, ज्या अर्थी तुम्ही आम्हाला जन्माला घातलेला आहे त्या अर्थी आम्हाला उद्धार कसा करावा हे तुम्हीच आम्हाला सांगा, किंवा तुम्हीच आमचा उद्धार करून घ्या. नको पाहू सेवा भक्ती माझी, का तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास. तुकोबाराय म्हणतात, मी तुझा जसा तसा दास असेल. तेव्हा तू माझा कदाचित तुझ्या आवडीचा दास असेल, कदाचित नसेल. इंद्रियाचा अंकित असेल, कदाचित नसेल. विषयाचा अंकित असेल, कदाचित नसेल. या तारतम्य भाव तू न ठेवता माझ्यावर कृपा करा. न धरी उदास माय बापा, माय बापा, माय बापा. न धरी उदास माय बापा, न धरी उदास. हे उदास होऊ नको प्रभू, कृपा कर आमच्यावर आणि दया कर आमच्यावर आणि माझा उद्धार कर. असा हा अभंगाचा पूर्वविभाग आपण सांगण्याचा प्रयत्न केला. प्रभूच्या चरणी ही सेवा आपण समर्पित करूया. आणि आता या ठिकाणी भगवंताचं भजन आणि तदनंतर उरलेला काय असेल तो विभाग अवघ्या काही मिनिटात आपण पूर्ण करू. 1 तासाचा 1 मिनिट आहे माझा, तेवढ्या वेळेत आपण पूर्ण करू. विठोबा विठोबा रखुमा, जय जय 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 विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, हरि जय जय विठोबा रखुमा, 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 जय जय विठोबा रखुमा.
साधना साधकाच्या दृष्टिकोनातून जगद्गुरु संत तुकोबाराय त्या साधकाची विनंती अर्जवता परमात्म्याजवळ मांडताना म्हणतात की तुझा जसा तसा असणारा दास, कसा का असताना पण तुझा दास, तुझी आई सारखी तुझी आमच्यावर माया असू दे, त्या मुलाने जरी झिडकरलं, ब्रह्मदेवाने ज्या वेळेला गाई आणि गोपाळ यांची ताटातूट केली, त्यानंतर परमात्म्याने त्यांना मोठा आपल्या कल्पना आहे गर्वहरण केला ब्रह्मदेवाचा, आणि ब्रह्मदेवाने श्रीमद भागवतामध्ये 24 श्लोकातून परमात्म्याची स्तुती केलेली आहे. त्यामध्ये एक स्तुतीचं श्लोकात ते वर्णन करतात की हे प्रभू, आईच्या उदरामध्ये ते लेकरू जरी लात मारत असली तरी आई ती मोठ्या लीलतेने सहन करते. तसा तुझा एखादा दास अयोग्य असेल, एखादा दास तुझा परिपूर्ण नसेल, पण स्वच्छ करायचं काम त्या आईकडे असतं, तो आई वस्तल आहे. म्हणून माझी विनंती आहे की न धरी उदास मायबापा, प्रभूला इथे मायबापाची उपमा दिलेली आहे. माय ही वात्सल्य भाव आहे, प्रेम भाव आहे. कितीही लेकराचे अपराध झाले तरी ती पोटात घेणारी आहे, ही आईची आहे उपमा. आणि वडिलांची उपमा ती आहे का तो मुलगा योग्य मार्गाला जाण्यासाठी वेळ प्रसंगी रागवायची सुद्धा भूमिका वडिलांची असते. त्याप्रमाणे माय बाप प्रभू तुम्ही आहात, तेव्हा तुझ्या दासाला कृतार्थ कर अशी विनंती तुकोबाराय करतात. काही ठिकाणी प्रभूला अतिशय लढिवाळपणाने रागवले सुद्धा आहे तुकोबाराय. एके ठिकाणी म्हणतात, जोडी कोणासाठी एवढी करीतोसी आटी, जरी आम्हा नाही सुख रडो पोरे पोटी भूक, करोनी जाताना कोण आहे देशील धन, आमुचे तळमळे तुझे होईल वाटोळे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की प्रभू आम्हाला उद्धार कर, हीच अपेक्षा घेऊन आजच्या या अभंगाचा विषय आपल्यासमोर प्रस्तुत मांडलेला आहे. पुनश्च एकदा मी मोठ्या कौतुकाने ज्यावेळी एकादशीला आनंदीतून निघालो नाथबाबा, त्यावेळेला मी मजल दर मजल करत कसं तरी पुण्याच्या पुढं हडपसरपर्यंत गेलो मी, आणि लगेच फोन केले मी जिकडं तिकडं, हडपसरपर्यंत आलो. हडपसर इथं आलो, माझी पक्की जिरली. मी सगळ्यांना फोन केले, एकटा गाडी हडपसरपर्यंत मी चालत गेलो. इथं मला आमच्या टाळकऱ्यांनी, आमच्या दिंडीतल्या ह्या भाग्यवंतांनी सांगितलं, वय वर्ष 70-80. ते म्हणे आम्ही आळंदीतून निघाल्यानंतर शिवरीला पोहोचतो. हे जसं मी ऐकलं झांजच उतरली माझी.
कमाल आहे म्हटलं. खरंच खरंच केवढी सेवा आहे. एवढी सेवा आमच्या वाटेला आली तर आम्ही किती भाग्यवान हो. खरोखर आपण भाग्यवान आहात की पांडुरंगाची आणि ज्ञानोबारायांची सेवा विरत आपल्याकडून होत आहे या दिंडीच्या माध्यमातून. आणि सर्वात महत्त्वाची ती गोष्ट आहे की आमच्या आदराचं स्थान असणारे तसं मामा पण, त्यांना नावं पण, त्यांना उपाधी खूप आहेत. खूप जण काय, कारण जास्तीत ज्याची जवळीक जास्त असते तेवढी त्याला उपाधी जास्त असते. देवाला किती उपाधी आहेत, भरपूर उपाधी आहेत. तसं मग माऊलींच्या, ज्ञानोबारांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या या आमच्या संबंधाला एक अतिशय एक वेगळं, त्याला वेगळाच भाग आहे. त्यांच्या ठिकाणी प्रत्येकाचा वारकरी हा संपन्न असावा आणि हा वारकरी चांगल्या प्रकारे सुदृढ व्हावा ही त्यांची तळमळ. संप्रदायासाठी त्यांची केलेली योग आहे तो अतिशय विशेष प्रकारचा आहे. सतत काही ना काहीतरी त्यांच्या मनीमानसी हीच इच्छा असते की आपल्या संप्रदायाचा विस्तार व्हावा, आपल्या संप्रदायाला राजयोग प्राप्त व्हावा, आपल्या संप्रदायाला एक विशिष्ट प्रकारची बैठक असावी. यासाठी रात्रंदिवस त्यांनी असंख्य चांगली कामं केलेली आहेत. अशा प्रकारचं त्यांचं हे असणारं स्थान आमच्या दृष्टिकोनातून त्यांना आदराचं आहे. एकनाथ महाराजांचं स्थान पण आम्हाला फार अतिशय कुतूहल वाटतं. त्यांचं एका जागी काही ना काहीतरी त्यांच्याकडे किती कला आहेत हेच मला कळत नाही. ज्या ज्या वेळेला येऊ त्या त्या वेळेला त्यांचं नवीनच काही ना काहीतरी पाहायला मिळतं. अशा प्रकारचं हे घराणं शुद्ध, सात्विक आणि सोज्वळ आहे. अशा घराण्यामध्ये वास प्राप्त होतो हे आमचं परमभाग्य समजतो. आणि झालेली सेवा श्री भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली. माझे मज कळो येती अवगुण, काय करू मनावर, आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा साच करी, आता आड उभा राहे नारायणा, वाचे वदे परी करणे कठीण कठीण, इंद्रियाधीन झालो देवा, आता आड उभा राहे नारायणा. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न धरी उदास माय बापा, न धरी उदास हे माय बापा, माय बापा, माय बापा, माय बापा, माय बापा, माय बापा, आता आड उभा राहे नारायणा, आता आड उभा रायणा रायणा, दया सिंधुपणा साच करी, दया सिंधुपणा साच करी. तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम तुकाराम,
तुकाराम 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 हे तुकाराम तुकाराम तुकाराम
तैसा दास तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास ओ आता आड उभाला नारायण आता आड उभाला नारायण दया सिंधुपना साथ करी दया सिंधुपना साथ करी आता उभारा नारायण आता उभारा नारायण दया सिंधुपना साच करी दया सिंधुपना साच करी दया सिंधुपना साच करे साच करे दया सिंधुपना साच करी दया सिंधुपना साच करी
सातकरी दया सिंधुपणा सातकरी दया सिंधुपणा सातकरी आता